झालं ना. सकाळी मिस्टरांना टिफिन बनवून द्यायचा होता. मग मिस्टरांनी भाजीला काहीच आणलं नव्हतं आणि फ्रीजमध्ये पण नव्हतं. म्हटलं आता काय करून द्यावं. मग घेतले कांदे. आता कांदे पण स्वस्त झाले. कांदे घेतले. म्हटलं आता कांद्याची चटणी करून द्यावं. मग 5-6 कांदे घेतले. मस्त त्याचे टकरं बिकरं काढून घेतले कांद्याची. आणि कांदा काही ऐकतच नव्हता. जसं कांदा कापत होता तसं कांदा मला रडवत होता. म्हणलं बाबा आता तुला कापल्याशिवाय पर्यायच नाही. तू रडव, किती रडवायचे तर तुझी आदतच आहे सगळ्यांना रडवायची. म्हणलं जाऊ द्या. रडून घेतलं आणि कापून पण घेतला कांदा. मस्त गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्या नंतर आता कांद्यानं रडवले त्याला सोडू शकत नाही. मग कांदा तळून घेऊ. मस्त कांदा टाकून दिला. थोडं चिमूटभर मीठ टाकलं. म्हटलं पटकन फ्राय होईल. मस्त आलटून पलटून घ्यायचे. त्याचा कलर चेंज करून घेतला कांद्याचा. त्याच्यामध्ये मसाले टाका. तुमच्याकडे जे असेल ते टाका. कशी पण करा चटणी आबडधोबड टेस्टीच लागते. मग घाटी मसाला, धनिया पावडर, हळद, एव्हरेस्ट मसाला टाकला. मस्त मसाले तळून घेतले. त्याच्यामध्ये थोडं तेल कमी वाटत होतं. परत मग 1 चम्मच तेल टाकलं. मस्त फिरून घेतलं. त्याचे तळून घेतले मसाले. तळून झाल्याच्या नंतर मी अर्धा ग्लास पाणी टाकलं. मस्त कांदा कसं कचर कचर लागत नाही शिजण्यासाठी. थोडं मीठ टाकलं. परत मस्त आपल्याला पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे. आपला कांदा शिजून पण जातो आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकला. वरतून थोडी कोथिंबीर टाकली. चला आता मस्त आपली कांद्याची चटणी रेडी झाली. बाय.